असा प्रसंग आला मंडळी. मामांची बकरी होती निंगापूर गावाला आणि हा व्यंकप्पा सावकार मंडळी रात्री झोप लागली आणि मामांसाठी 2 भाकरी भाजी भात घेऊन नैवेद्याचं गाठोडा आला नाही. रात्रीचे 11 वाजले. तळावर मामांच्या तळावर एक मारुती भोसले म्हणून सेवा करीत होता, आचार्याचं काम करत होता. मामाने आवाज मारला, अरे मारत्या, अरे भूक लागली, अरे काही जेवायला असेल तर घेऊन या. मामा 8-10 दिवस झाले दो पाऊस चालू आहे मंडळी. मामा काय करायचं? आपल्याकडे कसं मंडळी दिवाळीचा सण आपण मोठा करतो, लाडू चिवडा शंकरपाळ्या करतो, तसं कर्नाटक राज्यामध्ये पंचमीचा सण मोठा करतो. अरे दिघाने लाडू चिवडा होत्या मंडळी. मामांच्या तळावर नेमके मंडळी अरे 2-2 लाडू चिवडा खायच्या. आणि एक वेळ असा प्रसंग आला, अरे मामा अरे सगळं संपलंय. अरे बघ म्हणजे, अरे एकंबाने टांग दिली, अरे बघ स्वयंपाकाच्या भिरालामध्ये काय असेल तर. मारुती भोसले पळत पळत गेला, स्वयंपाकाचं भिरळ उचललं. अरे टोपल्यामध्ये काय सापडलं मंडळी ऐका, एक अर्ध्या शिळ्या भाकरीचा बुरशी लागलेला तुकडा सापडला आणि रडत 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 घेऊन आला. मामाने सांगितलं, अरे मारत्या अरे का रडतोस रडाच्या? मामा अहो मी आज काहीतरी पाप केला असेल म्हणून हा शिळी तुकडा, हा बुरशी लागलेला भाकरीचा तुकडा माझ्या हाताने देवा तुम्हाला देतो. अरे तसं नाही, अरे जशी येळ येते तसं काढावं लागतात, जसं दिवस येतील तसं काढावं लागतात. या जगाला इथून पुढे फार वाईट दिवस येणार आहे. मामाने बुरशी लागलेला तुकडा, अर्ध्या शिळ्या भाकरीचा तुकडा हातावर घेतला, बुरशी झटकली माझ्या देवानं. अरे याच्यावर काहीतरी मिरची चटणी टाक. मारुती भोसले पळत पळत गेला, चटणीचा डबा आणला, चटणी टाकली. मामाने आळं केलं, चटणीचं आळं केलं. अरे याच्यावर 2 चमचे तेल तरी टाक. मामा अहो तेल संपलंय, असू दे. अरे पडत्या पावसाचं पाणी पडत होतं, ताडपत्रीवरून पडत होतं. माझ्या देवानं हातामध्ये घेतलं आणि त्या भाकरीवर त्या चटणीवर टाकलं आणि ती बुरशी लागलेली अर्धी भाकरी माझ्या देवानं खाल्ली. त्यावेळेस झोपायला जात असताना मारुती भोसले मामांना म्हणू लागली, देवा अहो तुम्ही साक्षात देव आहे, साक्षात भगवंत आहे आणि वेळ तुम्हाला आली. अरे आलेली वेळ काढावं लागते, इथून पुढे चांगले दिवस येतात. बक्षीस म्हणले माझ्या तळावर, अरे धान्याच्या राशी लागतील, अरे तेलाच्या डब्याच्या उतरंडी लागतील. विचार करा, मामांचा पालखी सोहळा येऊन गेला, किती तेलाचे डबे संपले, किती धान्य संपलं. आणि खरोखर मामांच्या तळावर केलेल्या सेवेचं या पुण्याची गंधाच कधी करता येणार नाही. त्यावेळेस दुसरा दिवस व्यंकप्पा सावकार पाऊस उघडल्यामुळं मामांच्या जेवणाचं गाठोडं 2 भाकरी भाजी भात घेऊन निघाला आणि तळावर आला. मामाने सांगितलं, अरे व्यंकप्पा रात्री आला नाही, टांग दिली. मामा क्षमा करा, रात्री पाऊस पडत होता, जो बसता बसता झोप लागली, मामा क्षमा करा. आणि त्यावेळेस 1966 साल चालू होतं. मामानी त्यावेळेस लिंगापूर सोडलं, ते कायमचं सोडलं आणि माझा देव या व्यंकप्पा सावकाराला म्हणाला, अरे चलतो बाबा माझ्या मुलखाला, अरे तुझी माझी भेट आता वैकुंठातच. मामानी ते 1966 ते लिंगापूर सोडलं, ते कायमचं सोडलं. मामा समाधी घेण्यासाठी आदमापूर गावाला निघून आला. पुढे मामानी 4 सप्टेंबर 1966 मामानी समाधी घेतली. व्यंकप्पा सावकारानं मामांना वचन दिलं होतं, देवा ज्या वेळेस सिंगापूरला तुमची बकरी येतील त्यावेळेस मी सांभाळ, मी सेवा करेल, तुम्हाला जे जे लागेल ते पुरवल. आणि खरोखर पुढे 27 वर्ष मामांच्या बकऱ्यांची सेवा ज्यावेळेस सिंगापूरला यायची त्यावेळेस गाड्यांना लागला ना कपडा लत्ता मंडळी, बाजारहाट जे जे कमी पडेल ते सगळं या व्यंकप्पा सावकारानं पुरवलं. व्यंकप्पा सावकार लोकांना सांगायचं, ऐका अरे मामांसारखी सेवा करण्यासाठी या जगामध्ये असं दुसरं साधन नाही. आणि मामांची सेवा, मामांच्या बकऱ्यांची सेवा आपल्याला मिळते म्हणजे आपलं महापुण्याचं फळ समजा. आणि खरोखर मंडळी मामांच्या तळावर मामांची सेवा करताय म्हणजे मामा सांगायचे, अरे तुमचं माझं पूर्वजन्मीचं काहीतरी संबंध असल्याशिवाय तुम्ही माझ्या दरबारात येत नाही. आता पूर्वजन्मीचा संबंध तरी कसा? अरे कुरुक्षेत्रावर गीता सांगणारा श्री कृष्ण मी मिळत होतो आणि राम होऊन सुद्धा 14 वर्ष वनवास मीच केलाय. अरे 33 कोटी देवांचा अवतार मीच घेतलाय. अरे राम होऊन वनवास केला, कृष्ण होऊन गाय राखल्या, अरे राम होऊन वनवास
बंदोबस्त केला, कृष्ण होऊन गाय राखल्या आणि आज धनगर होऊन बकरी राखतोय, पण जगाला अजून देव ओळखला नाही. खरोखर मामाने सांगितलं, अरे जगात झेंडा दिसेल या बाळू धनगराचा, आणि बाळू धनगराचा राजवाडा बघायला समजा जग येईल. अनबन मंडळी, मामांचा भव्य दिव्य राजवाडा बघायला आपण गेलो असेल, यात काही नवल नाही. अरे जगात झेंडा दिसेल या बाळू धनगराचा. आज जर्मनी देशामध्ये मामांचे कपडे घेऊन गेल्यात पटका धोतर. अरे जर्मनी मध्ये बंदर बांधले, रोज सकाळ संध्याकाळ आरती पूजा होते. जगात झेंडा दिसेल या बाळू धनगराचा. पाठीमागे 2-2.5 वर्षापूर्वी न्यूझीलंड देशामध्ये ऑकलंड शहरामध्ये मामांच्या मूर्तीची स्थापना झाली. मामांचं निशाण म्हणजे मामांची बकरी. अरे जगात निशाण मिळणार आहे माझा. विचार करा, मामांनी सांगितलं माझी बकरी महाराष्ट्र कर्नाटक एवढ्या मर्यादित राहणार नाही. अरे जगात निशाण मिळणार आहे माझं. अरे कोण रणचा आरवा येतोय. आणि खरोखर मामांच्या पालखी सोहळा असू दे, मामांचा कोणताही कार्यक्रम असू द्या, जे लोक आडवं जाईल, मामांनी त्याचा कार्यक्रम केलाय का, तर मामांनी सांगितलं माझी निंदा विटंबना करशिला तर मातीत मी सोडून जाशीला. मी जडी स्थळी काष्टी पाषाणी आहे, माझ्या सभेने सोहळ्यात बोट पाडशिला तर यमपुरी दाखवल. आणि खरोखर मामांची सेवा करताय म्हणून मामांवर उपकार करताय असं कधी समजू नका. मामा सांगायचा माझा देव सांगायचा. अरे बाळू धनगराची सेवा चाकरी करताय म्हणजे बाळू धनगरावर उपकार करताय असं मुळीच समजू नका. अरे मला सुद्धा तुमच्या दाराच्या पाठीमाग सांद्रीत राहून नागा सापाचं रूप धारण करून तुमच्या घराची रोख रखवाली करावं लागतंय. अरे तुमच्या चुलीमध्ये अग्नीचं रूप धारण करून अन्न शिजवावं लागतंय. अरे तुमच्या पिकांना डोक्यानं आणून पाणी घालावं लागतंय. अरे शेतकरी जसा धान्य पिकामध्ये गोळा झाल्यानंतर धान्याची त्या पिकाची दिसरास राखण करतोय, तसं मला तुमचं रोख रक्षण करावं लागते, आयुष्यभर रक्षण करावं लागतंय. अरे कोण तुमच्या केसाला जरी नुसता धक्का लावतो जरी म्हणला तर मी त्याच्या तोंडात पायतान घालतोय. अरे माझ्या भक्ताला हात लावायची ताकद यमात सुद्धा नाही, मग इतरांची हिंमत तरी काय. खरोखर मामांची सेवा केल्यानंतर एवढा अधिकार जर मिळत असेल तर खरोखर मामांची सेवा करा, भक्ती करा. झालेली सेवा साक्षात या जगाचा मालक, विश्वाचा मालक, त्रैलोक्याचा धनी, काशीचा मालक, पंढरीचा पांडुरंग म्हणजे माझा या ब्रह्मांड नायक बाळूमांच्या चरणी अर्पण करतो, मेंढी माऊलीच्या चरणी अर्पण करतो. आणि तुम्ही सर्व संत मायबाप सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करतो, सेवेला पूर्णविराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म सच्चिदानंद आदमापुर निवासी श्रीमंत 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 बाळूमांच्या नावानं